नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाला प्रचंड मोठा फटका बसला आहे। आता मी नांदेडच्या रहीमपूर शिवारात आहे। आपण बघतोय या शेतकऱ्यांनी जे आहे ते 2 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती, मात्र सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे या केळीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1537 गावाला जे आहे ते या नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे आणि साधारणपणे जे ते 7,75,000 शेतकरी जे आहे ते या सगळ्या नुकसानीत भरलेल्या चित्र पाहायला मिळतं। आणि नांदेड जिल्ह्यात जे आहे ते 16,21,000 एकरवरील चित्र आपल्याला असंच पाहायला मिळतं। यामध्ये तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, त्याचबरोबर केळी या सगळ्या पिकात जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी सुद्धा हातबल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण हे सगळं केळीचं पीक पाहतोय। ही संपूर्ण केळी जी आहे ते सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडली। या केळीच्या शेतीत सुद्धा आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि या सगळ्या जे जमीन आहे या जमिनीवर जे आहे ते या सातत्याच्या पावसामुळे शेवाळ चढले। आपण बघतोय सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अशा पद्धतीनं या सगळ्या भागाचं नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं। हे शेतकरी या ठिकाणी आपण पाहतोय, खरं तर त्यांनी एक झाड केळीचं उपटलंय आणि ते केळीचा गड्डा सुद्धा आता नासल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीने जे आहे ते नांदेड जिल्ह्यात मोठे नुकसान या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरीपाचं जे आहे ते सगळं क्षेत्र जवळपास नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातचं गेले, त्यामुळे शेतकरी सुद्धा हातबल झाले आहेत। खरं तर काल कृषी मंत्र्यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांचा संवाद साधलाय, मात्र तरी सुद्धा शेतकऱ्याचं काही समाधान झालेलं दिसत नाहीये। आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत, काय सांगाल तुम्ही जे आहे ते केळीची लागवड केली होती, गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, कसं नुकसान झाले तुमचं? केळीची लागवड केली ती मिरगाला, खत टाकलाय, फवारणी केली, सगळं केलं। जेव्हा पाणी सुरू झालंय तर 2 महिन्यापासून पाणी आहे आणि या रोडमुळे इथं पाईप जरा 2 कमी पडलेत, त्याच्यामुळे पाणी लय साचायलंय आणि रोडला पाणी निघणं झालंय। थोडं नुकसान झालंय। आता 50 ते 60,000 रुपये खर्च आलाय। आता उपयोग नाही, आता हे गड्डा उपटून हरभरा पेरणार हो। हे किती बुड होते केळीचे, यातून किती उत्पादन झालं असतं तुमचं? 3,000 केळीचे बुड होते, कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये केळीचे पैसे होत होते। आता हे नुकसान झालं। आता काय मागणी सरकारकडे, काय मागणी? सरकार काय मागणी काय? आता हे केळीचे कस तरी आपला खर्च तरी लागवड तरी द्यावा। हे पंचनामे झाले का? पंचनामा तर झाला नाही। काय नाव? रमेश है मो नाव, रमेश रामाकोळी। निश्चित आपण बघतोय हे शेतकरी होते, यांनी 3,000 केळीचे जे ते बुड या 2 एकर क्षेत्रावर लावले होते। 50 ते 60,000 रुपये खर्च झाला आणि जवळपास 4 ते 5 लाखाचं उत्पादन या सगळ्या शेतकऱ्यांना या केळीच्या बागेतून मिळणार होतं। मात्र ज्या पद्धतीनं पाऊस सुरू आहे त्यामुळं प्रचंड नुकसान झाले। आता सरकारनं आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, रहीमपूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।